आता विवाह म्हटलं की सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात. रुकवत आहे. आता अलीकडे कालच बोललो मी, आता हळदीचे तर असे प्रकार आहेत महाराज. तुमच्या काळात किती हळद तुम्ही दळली होती? एखादी वाटी असेल. आता आमच्या काळामध्ये 10-10 किलो हळद लागायला. आम्ही रात्रीच पाहिलं काळे पाटील बांगे बुवा त्यांनी आम्हाला हळदीमध्ये सामील करून घेतलं. 5-7 किलो हळद लागायला. नवरदेव नवरी. बरं, हळदीचा मान कोणाचा आहे? करवलीचा. 4-5 सुवासिनी करवल्यांनी हळद लावायची, मान झाला. आता होणारी इनबी व्हायला हळद लावायला. काला येतो स्पेड महा, कोण कुणाला हळद लावायला का पताच नाही. सगळे पिवळे. बरं, फॅशन आली पुन्हा. टीव्ही पिवळे कपडे झाले की इकडे आता हळदीला ते पिवळे ड्रेस घालायची सवय लावली लोकांनी. हळदीचा ड्रेस वेगळा, रिसेप्शनचा ड्रेस वेगळा. एका ठिकाणी लग्न लावलं, जेवण करून आम्ही निघालो, थोडा वेळ झाल्यास ते म्हणजे महाराज जरा थांबा, अजून हळदी भोज आहे म्हणली संध्याकाळी. म्हणजे हळदीचं जेवण पण अजून एक वेगळंच निघालं. काला येतो स्पेड महा. ही लगबगा चालू झाली द्वारकेमध्ये. भगवंताने विचार केला, काही जरी झालं असलं तर राजा भीमकांना होणारे सासरे आहेत, होणाऱ्या सासू आहेत, सासरवाडीला आमंत्रण दिलं पाहिजे. म्हणून भगवंताने विधिवत निरोप सर्वांना पाठवलं. हे सर्व झाले कौंडण्यपुरावरनं. आणि इकडं द्वारकेमध्ये गोकुळवासी अमुक तमुके सर्व एकत्रित झाले. हा विवाहाचा प्रसंग या ठिकाणी तुम्ही आम्ही संपन्न करणार आहोत. विवाह ही परंपरा आपल्या भारतवर्षामध्ये अत्यंत पावन आणि पवित्र आहे. हे पहा, सृष्टी रचनेसाठी, सृष्टीचा विस्तार व्हावा यासाठी ही परंपरा अनादिकालापासून प्रारंभ झालेली आहे. आपण पाहिलं सृष्टी रचनेमध्ये मनु शतरूपा यांच्या माध्यमातून ही सृष्टी विस्तार पाहत पाहत आपण आलो. म्हणून अपत्य इति मानव म्हटलेलं आहे. आलं का लक्षामध्ये? आणि विवाहाचे प्रकार पण आहेत. विवाहाचे एकूण 8 प्रकार सांगितलेले. किती प्रकार? 8 प्रकार. ऋषी मुनींनी त्याचं चिंतन केलेलं आहे. ब्राह्मो देवस्तथैवार्षो प्राजापतेस्तथासुरो गांधर्वो राक्षसश्चैव पिशाचाष्टमोद्भम. बरं का, किती प्रकारचे विवाह आहेत? 8 प्रकारचे. पहिला ब्राह्म विवाह, दुसरा दैव विवाह, आर्ष विवाह, प्राजापत्य विवाह. बरं का, जो तुम्ही आम्ही करतो. नंतर आसुर विवाह, आलं का लक्षामध्ये? गांधर्व विवाह, राक्षस विवाह आणि पिशाच विवाह. असे 8 प्रकारचे विवाह. तुम्ही आम्ही जो विवाह करतो तो विवाह प्राजापत्य विवाह आहे. अर्थात कन्या अर्पण करणे, तिचं पाणी ग्रहण करणे, प्रजेच्या उत्पन्नासाठी होणारा हा विवाह आहे. 2 घरांचं 2 जीवाचं मिलन हा प्राजापत्य विवाह आहे. असो, असे 8 प्रकारचे विवाह ऋषी मुनींनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आज होणारा हा भगवंताचा विवाह आहे. द्वारकेमध्ये मोठ्या धूमधामाने तो विवाह संपन्न होत आहे. आपले जे काही भगवंताला आणि रुक्मिणी मातेला समोर आणायचे आंतरपाठ, हार, 2 नारळ, आलं का लक्षामध्ये? अक्षता झाली असली तर थोडस अक्षता वाटपचं नियोजन करायचं. आपल्याला 10 मिनिटांमध्ये आरती करायची.